अनंत सर, एकंदरीत प्रक्रिया तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेश खणकर, कुठल्याही प्रकारची निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही इलेक्शन मोडमध्ये असतो असं भाजप सातत्यानं सांगते. तर दुसरीकडे विरोधकांनी प्रत्येक वेळेला केलेले आरोप त्याची उत्तरं देखील आपल्याला द्यावी लागत असतात. उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील आलेल्या मतदानानंतर पुन्हा एकदा त्या आरोपांना तुम्हाला सामोरं जावं लागलंय. दुसरीकडे धनखड नेमके आहेत कुठे, हा जो बालाजी गाडे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही देणार आहात का गणेशजी? जरूर. म्हणजे विशालजी, कुठल्याही प्रश्नापासून दूर पळायचं नसतं. निश्चित. कसं आहे की आणि साधारणतः अशा विरोधी पक्षाची तो उत्तरं कधीच टाळायची नाही. त्यांना 10-15-20 वर्ष विरोधी पक्षात बसायचं आहे. बरं. असं आहे की जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांनी राजीनामा दिला. ते सुरक्षित आहेत. ते कुठे राहायला गेले हे आपण 2-3 दिवसापूर्वी डिटेलमध्ये बघितलं असेल. चौटाला यांचं फार्म हाऊसवरती ते स्वतः शिफ्ट झाले. त्यांनी निवासस्थान निवडले आणि लवकरच ते जातील. आता नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते, त्यामुळे नवीन उपराष्ट्रपती त्यांच्या घरात राहायला येतील. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्या त्यांचं घर सोडलं आणि ते तिथनं निघून गेले. आता असं आहे की काँग्रेसला ते माहिती नाही की ते कुठे आहे. कारण काँग्रेसला अचानक कसा प्रश्न, म्हणजे ही तीच काँग्रेस आहे ज्या काँग्रेसने त्यांच्यावरती अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. नीट आठवा. म्हणजे काँग्रेसचे जे काही इंडिया आघाडी जी राज्यसभेमध्ये आहे त्यापैकी बॅनर्जी नावाचे बंगालमधले खासदार हे कसे त्यांची नक्कल टिंगल टवाळी करत होते आणि नेमके राहुल गांधी त्यावेळेला काय करत होते हे अख्ख्या भारतानं बघितलं, जगाने बघितलं. आणि त्याच काँग्रेसचे प्रवक्ते आज आम्हाला प्रश्न विचारतात. अहो, ते सुरक्षित आहेत, व्यवस्थित आहेत आणि नियमानुसार माजी उपराष्ट्रपती पदांना जी काही व्यवस्था निवासाची दिलेली असते ती त्यांनाही दिली जाईल. त्यांचा पूर्ण मान सन्मान राखला जाईल. त्या बाबतीत तुम्ही अजिबात चिंता करू नका. ही काँग्रेस नाही आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे. हेतू पुरस्सर आपल्याला विरोध करणाऱ्या व्यक्तींचं काँग्रेसने काय केलं हा पूर्ण इतिहास जगाला माहिती आहे. दुसरी बाब, आता असं आहे की विशालजी, ज्या वेळेला आपण ही चर्चा करत असतो ना, आपण लाईव्ह बसलेलो आहोत. महाराष्ट्रातली जनता ही चर्चा लाईव्ह बघत असते. नक्की. म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय परंपरा आहे. आरोप करणं, विरोधी पक्षाची भूमिका मांडणं यात काहीही गैर नाहीये. पण तुमचा एखादा नेता दरवेळेला आरोप करतो आणि कोर्टामध्ये जाऊन माफी मागतो, त्याच आरोपाची तुम्ही रील आपण चर्चेमध्ये ओढायची, दुसऱ्याला वोट चोर बोलायचं, हे जरा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी थांबावं अशी माझी विनंती आहे. अन्यथा म्हणजे कुठल्या कुठल्या विषयामध्ये, मग ते 2G पासून ते जिजाजी पर्यंत कोण कोण कुठे गुरफटलेलं, आम्ही तिथनं सुरुवात करू. चर्चा त्याच्यावरती चालेल. मला असं वाटतं की ज्या दिवशी ज्याची चर्चा असेल ना, आपण त्यावर बोलावं, निश्चित करावेत आमच्या मूळ मुद्द्यावर, त्यात काही गैर नाही. त्यामुळे माझे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आणि आपल्यालाही विनंती आहे विशालजी, नक्की चर्चा कशी चालवायची आपण ठरवा. निश्चितच आहे गणेशजी. एका बाजूला ज्यावेळेला निवडणूक प्रक्रियेवरती थेट प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्यानंतर आलेला निकाल हा सर्वश्रुत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इलेक्शन मोडमध्ये असलेल्या भाजपनं पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या आपली व्यूहरचना रचलेली होती का? एकदम. म्हणजे तुम्ही बघत असाल ना, म्हणजे जे बालाजी गाडेंना समजलं नसेल तर ते स्पष्ट शब्दात सांगतो की या ठिकाणी जसं कळसे सरांनी सांगितलं की वोटिंग टाकत असताना काय काळजी घ्यावी लागते, कुठे टेकमार्क करावं लागतं, काय लिहावं लागतं. हे 2 दिवसाची आमची कार्यशाळा होती. त्याचं मॉक पोलिंग आम्ही करून घेतलं. काँग्रेसने सुद्धा ते केलं ना. आणि प्रत्येकाला तो अधिकारच आहे. आपले मतदान सुरक्षित राहावं, आपल्या कुठल्याही मतदाराचं मत वाया जाऊ नये म्हणून सगळेच पक्ष हे करतात. आम्ही सुद्धा ते केलं. आम्ही तर निवडणुकीला कायम तयार असतो. आता काँग्रेसला जर काही समजलं नसेल किंवा ते कसं करावं हे जर तुम्हाला कळलं नसेल ते तुमचं दुर्दैव आहे. आणि बरं का विशालजी, आज विषय नाही म्हणून सांगतो. बघा, सारखं क्रॉस वोटिंग आणि हे सगळे प्रकार आहेत. असं आहे साहेब, 2019 साली आम्ही विरोधी पक्षात बसलो. आमचे 105 आमदार होते. 2.5 वर्षात आमचं कुठेही एकही क्रॉस वोटिंग झालं नसेल. त्यामुळे आरोप करताना आपण थोडे विचार करून करा ना. विरोधी पक्षात असून आमचे सगळे आमदार सुरक्षित राहिले. तुम्ही सत्तेवर होता तरी तुमचे आमदार फुटले. त्यामुळे आपण आरोप. बरं, या फुटीचं नेमकं कारण काय? बालाजी गाडे उत्तर देतील. सर, मला सगळ्यात महत्वाचा विषय आता जे गणेश खणकरजी म्हणाले की आम्ही 2G स्पेक्ट्रम पासून काढू
आणि मग तुम्हाला चर्चा करावी लागेल. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या करोडो लोकांच्या समोर मी त्यांना जाहीर आव्हान त्यांचं मी स्वीकारतोय. बरं. आणि गणेश खणकरजी, आपण वेळ ठिकाण किंवा जे काय असेल ते निवडावं. आपण मला तुमच्या सोबत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावरती जाहीर चर्चा करायला बरं, आवडेल. निश्चित त्यावरती एक तुम्ही वेगळं फक्त डिबेट करूया. मुद्द्यापासून आज सोडू आपण नका. उपराष्ट्रपती Exactly. पदाची निवडणूक आणि हा, आलेला उरला निकाल प्रश्न या मूळ उपराष्ट्रपती मुद्द्याकडे जाऊया. पदावरती. बालाजी. नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं खणकर साहेबांच्या गरजेचं निश्चित होतं. निश्चित हा, तर धनखड साहेबांच्या संदर्भानं